देशभरात कृष्ण जन्माष्टमीचा उत्साह, तर दहीहंडीसाठी महाराष्ट्रभर जय्यत तयारी। विधानसभेच्या तोंडावर दहीहंडी दरम्यान राजकीय काला। सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला शिवरायांचा पुतळा 8 महिन्यातच कोसळला। पुतळ्याला गंज लागल्याचं पीडब्ल्यूडीनं नौदलाला कळवलं होतं। कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची रवींद्र चव्हाणांची मागणी। आमदार वैभव नाईकांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड। महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा निषेध। अनेक नेत्यांकडून शिवप्रेमींना शांत राहण्याचं आवाहन। मालवणमधील शिवरायांचा पुतळा नौदलानं उभारला होता। ताशी 45 किलोमीटर वेगानं वारे वाहत होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल। मुंबई गोवा महामार्गाचं कंत्राट घेऊन पळून जाणाऱ्या कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा। पाहणी दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश। बदलापूर प्रकरणात मुख्याध्यापिका वर्ग शिक्षिकेसह 2 सेविकांवर पोस्को दाखल करा। शिक्षण विभागाच्या शिफारसी, पोलिसांच्या हलगर्जीपणावरही बोट। एसटी कर्मचाऱ्यांचा 3 सप्टेंबरपासून आंदोलनाचा इशारा। ऐन गणेशोत्सवात प्रवाशांचे होणार हाल। प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन। शेतकरी आंदोलनादरम्यान अनेक हत्या आणि बलात्कार। कंगना रनौतच्या वक्तव्यानं नवा वाद। कंगनाच्या वक्तव्याशी पक्षाचा संबंध नाही, भाजपचं स्पष्टीकरण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।